या क्षणी आपण हे बोलत असतानाच ना, मानवीय शरीरातील सुमारे 30 कोटी पेशींचा मृत्यू झालाय. बापरा, 30 कोटी? हो. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर या पेशी मरत नसत्या तर आपलं हे मानवी शरीर जिवंतच राहू शकलं नसतं. म्हणजे विज्ञानात आपण ज्याला ॲपॉप्टोसिस किंवा प्रोग्रॅम्ड सेल डेथ म्हणतो तेच ना? शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जुन्या पेशींना मरावंच लागतं. अगदी तेच. म्हणजे एका अर्थाने जीवन टिकवून ठेवण्यासाठी मृत्यू ही एक अत्यंत आवश्यक अशी अट आहे. हो ना, पण तरीही मृत्यू हा असा विषय आहे ज्याबद्दल बोलणं आपण नेहमीच टाळतो. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयावर बोलणार आहोत. बियॉन्ड द फायनल ब्रेथ, अंडरस्टँडिंग द इसेन्स ऑफ डेथ या अत्यंत सविस्तर लेखामधून घेतलेल्या नोंदींवर आपली आजची ही चर्चा आधारित असेल. कारण यात मृत्यूकडे फक्त एकाच कोणातून पाहिलेलं नाही. विज्ञान, मानसशास्त्र, निसर्ग, अध्यात्म आणि तत्वज्ञान अशा वेगवेगळ्या चष्म्यातून मृत्यूचा वेध घेतला यात. अगदी. आणि मृत्यूला एक अंधार मानून त्यापासून पळण्याऐवजी जर आपण तो समजून घेतला तर जीवन कसं अधिक सुंदर होतं हे उलगडण्याचा आपला आजचा उद्देश आहे. चला तर मग हे जरा उलगडून पाहूया. नक्कीच. कारण कसं आहे, जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीची प्रक्रिया समजून घेत नाही, तोपर्यंत त्याची भीती मनात राहतेच. आता विज्ञानाच्या पातळीवर पाहिलं तर मृत्यूची व्याख्या अत्यंत स्पष्ट आहे. म्हणजे ते बायोलॉजिकल शटडाऊन जे होतं ते. हो, जैविक दृष्टिकोनातून मृत्यू म्हणजे शरीरातील सर्व महत्त्वाच्या क्रिया कायमच्या थांबणे. जेव्हा हृदय धडधडणं थांबतं, तेव्हा मेंदूकडे जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो. बरोबर. आणि ऑक्सिजन अभावी पेशींमधली ऊर्जा निर्माण करणारी केंद्र कोलमडतात. थोडक्यात सांगायचं तर ज्या जैविक प्रक्रिया आपल्याला जिवंत ठेवतात त्यांचं एक कायमस्वरूपी शटडाऊन होतं. हे समजायला अगदी सोपं आहे. म्हणजे विज्ञानाने हे एका यंत्राच्या बिघाडासारखं किंवा इंजिन कायमचं बंद पडण्यासारखं स्पष्ट केलंय. हो, अगदी तसंच. पण इथेच ना मला एक मोठा विरोधाभास जाणवतो. जर मृत्यू ही केवळ एक जैविक प्रक्रिया थांबण्याची घटना आहे, शरीराचं इंजिन बंद पडण्यासारखं आहे, तर मग मानवी मनाला त्याची इतकी मोठी दहशत का वाटते? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथूनच आपण विज्ञानाकडून मानसशास्त्राकडे वळतो. कारण विज्ञान फक्त कसं होतं हे सांगतं, पण मानसशास्त्र आपल्याला त्याची भीती का वाटते याच्या मुळाशी घेऊन जातं. म्हणजे उत्क्रांतीचा काही संबंध आहे का यात? अगदी बरोबर. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मानवी मेंदूची रचना लाखो वर्षांपासून एकाच मुख्य उद्देशासाठी झालीय. आणि तो उद्देश म्हणजे टिकून राहणे किंवा सर्व्हायव्हल. सर्व्हायव्हल. जगण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी मेंदू एक प्रकारची आसक्ती किंवा अटॅचमेंट निर्माण करतो. तो स्वतःची एक ओळख बनवतो, नाती जोडतो, संपत्ती गोळा करतो, कारण या गोष्टी त्याला सुरक्षिततेची भावना देतात. म्हणजे आपला मेंदू सातत्याने मी आणि माझं अशी एक भक्कम भिंत उभी करत असतो. अगदी तसंच. आणि जेव्हा मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा मेंदूला या जैविक शटडाऊनची भीती वाटत नसते, तर त्याने आयुष्यभर खपून जो अहंकार आणि जी स्वतःची ओळख निर्माण केलेली असते ती ओळख कायमची पुसली जाण्याची दहशत वाटते. खरंच. स्रोतामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे खूप छान स्पष्ट केलंय की माणूस मृत्यूला का घाबरतो. कारण ते अज्ञात आहे, अननोन आहे. अज्ञात हा शब्द खूप काही सांगून जातो. म्हणजे हे अगदी एखाद्या अनोळखी शहरात जिथला रस्ता किंवा भाषा आपल्याला माहीत नाही तिथे अचानक एकटं सोडून देण्यासारखं आहे. हो, आणि सोबतच आपली सगळी बॅगेज तिथे सोडून द्यावी लागते. मग ती संपत्ती असो, नाती असोत किंवा मी अमुक एक आहे हा अहंकार असो. बापरे, हे खूपच भयानक वाटतं ऐकायला. म्हणूनच आपण मृत्यूला घाबरत नाही, तर त्या अज्ञाताला आणि आपली आसक्ती सुटण्याला घाबरतो. मानवी मनाला तो शून्यत्वाचा विचार सहन होत नाही. हे ऐकताना एक विचार मनात येतो. जर आपण मृत्यूला नाही तर फक्त अज्ञात आणि आसक्ती सुटण्याला घाबरतो तर ही भीती पूर्णपणे मानवी मेंदूने निर्माण केलेली एक मानसिक स्थिती आहे. अगदी बरोबर. मग निसर्गाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर निसर्गाला आपल्या या मीपणाशी काही देणं घेणं असतं का? कारण निसर्गात तर मृत्यू अत्यंत सामान्यपणे घडत असतो. निसर्गाला मानवी अहंकाराशी अजिबात घेणं देणं नसतं. आणि इथेच स्रोतातील निसर्गाचा मास्टर प्लॅन हा मुद्दा समोर येतो. निसर्गाचे नियम अत्यंत तटस्थ आणि परिपूर्ण आहेत. म्हणजे ते चक्र जे असतं. हो, निसर्गात प्रत्येक गोष्टीचं एक सायकल असतं. जन्म, वाढ, ऱ्हास आणि शेवट. हा नियम कोणत्याही भेदभावाविना एक पेशीय जीवापासून ते महाकाय वृक्षांपर्यंत सर्वांना लागू होतो. पण निसर्गाने अशी रचना का केली असावी?
जर जीवन निर्माण करण्याची ताकद निसर्गात आहे तर त्याने मृत्यू नावाचा हा स्टॉप बटन का बनवला? कारण ऊर्जा संवर्धनाच्या नियमानुसार पृथ्वी ही एक बंदिस्त प्रणाली आहे, म्हणजे क्लोज्ड सिस्टीम आहे. इथे जागा आणि संसाधने मर्यादित आहेत. म्हणजे जागा रिकामी करणं गरजेचं आहे. हो ना. जर मृत्यू नसता, जर जुन्या पिढीने भौतिक जागा आणि ऊर्जा मोकळी केली नसती, तर नवीन जीवनाला या पृथ्वीवर कधीच वाव मिळाला नसता. म्हणजे निसर्गाच्या भाषेत सांगायचं तर मृत्यू हा निसर्गाचा अल्टिमेट रिसायकलिंग प्रोग्राम आहे का? जसं जुने भाडेकरू घर रिकामं करत नाहीत तोपर्यंत नवीन भाडेकरूंना राहायला जागा मिळू शकत नाही. अगदी योग्य उदाहरण आहे. मृत्यू हा या नैसर्गिक सिस्टीमचा फेलियर किंवा बिघाड नाहीये, तर तो सिस्टीमचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपण एका जंगलाचं उदाहरण घेऊया. सांगा ना. जेव्हा एक महाकाय जुनं झाड कोसळतं आणि मरतं, तेव्हा ते तिथेच संपत नाही. ते झाड जमिनीवर पडल्यावर शेकडो सूक्ष्मजीव आणि कीटक त्यावर काम करू लागतात. अरे वा, म्हणजे विघटन सुरू होतं. हो, ते मृत झाड विघटित होतं आणि त्यातून निर्माण होणारं पोषण त्याच मातीत मिसळतं. त्याच खतावर जंगलात हजारो नवीन रोपे जन्म घेतात. निसर्गाच्या लेखी त्या झाडाचा शेवट झालेलाच नसतो. म्हणजे ती फक्त एका ऊर्जेची दुसऱ्या ऊर्जेत झालेली विभागणी असते. अगदी. निसर्गात मृत्यू म्हणजे फक्त आणि फक्त रिसायकलिंग आणि पुनर्रचना आहे. हे ऐकायला आणि तात्विक पातळीवर समजून घ्यायला खूप तर्कशुद्ध वाटतं की मृत्यू म्हणजे ऊर्जेचं रूपांतर आहे. पण इथे मला थोडं थांबावंसं वाटतं. काय झालं? जेव्हा एखादा माणूस आपला अत्यंत जवळचा नातेवाईक गमावतो तेव्हा अरे हे तर फक्त ऊर्जेचं रूपांतर आहे असं सांगून त्या माणसाचं दुःख भरून निघत नाही ना. तेही आहे. निसर्गाचा हा तटस्थ आणि काहीसा थंड नियम मानवी भावनांशी कसा जोडला जाऊ शकतो? शरीर मातीत मिसळेल हे मान्य, पण जो मी आहे, ज्याला जाणीव आहे किंवा ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, त्याचं काय होतं? हा अत्यंत अचूक आणि संवेदनशील प्रश्न आहे. आणि बरोबर ह्याच प्रश्नावर आपला स्रोत निसर्गाच्या नियमाकडून एका सखोल आध्यात्मिक दृष्टिकोनाकडे वळतो. अध्यात्माकडे? हो. विज्ञान आणि निसर्ग आपल्याला हार्डवेअर म्हणजे शरीराचं काय होतं हे सांगतात. पण अध्यात्म आपल्याला त्या शरीरातील चेतनेबद्दल किंवा कॉन्शियसनेसबद्दल सांगतं. अध्यात्माच्या मते मृत्यू हा अंत नाही, तर एक परिवर्तन आहे, ट्रान्झिशन आहे. भगवद्गीतेतील एका श्लोकाचा संदर्भ दिला आहे जो या परिवर्तनाबद्दल बोलतो. तो संदर्भ असा आहे की जसा मनुष्य जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो, तसाच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. अगदी बरोबर. पण हे रूपक नेमकं कसं काम करतं? या रूपकाच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण जुने कपडे काढून टाकतो तेव्हा आपण त्या कपड्यांसाठी शोक करत नाही. का? कारण आपल्याला पूर्णपणे माहीत असतं की आपण म्हणजे ते कपडे नाही हो. आपण त्या कपड्यांना धारण करणारे आहोत. हो. भारतीय तत्वज्ञानाचा हा गाभा आहे की माणूस स्वतःला आयुष्यभर ते कपडे म्हणजे ते शरीर आणि त्याशी जोडलेली ओळख समजून जगतो. म्हणजे हे अगदी आपला जुना मोबाईल बदलून नवीन मोबाईल घेण्यासारखं आहे. हार्डवेअर जुनं होतं म्हणून आपण ते फेकून देतो, पण आतला डेटा नवीन फोनमध्ये ट्रान्सफर होतो. वाह, हे खूपच छान उदाहरण दिलं. मग खऱ्या अर्थाने मृत्यू हा शेवट नसून फक्त एक अपग्रेड किंवा सॉफ्टवेअर अपडेट आहे का? हो ना. अध्यात्म हेच सांगतं की आत्मा अमर आहे, तर शरीर नश्वर आहे. मृत्यू म्हणजे आत्म्याचा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं. जो बदलतो तो फक्त नश्वर भाग आहे, पण जे कायम राहतं ती शुद्ध चेतना मृत्यूच्या पलीकडे आहे. खरंच, जेव्हा माणूस हे सत्य स्वीकारतो की जे बदलतं ते आपण नाही, तेव्हा मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. अगदी. मृत्यू ही संपण्याची प्रक्रिया न राहता ती एका नव्या प्रवासाची सुरुवात बनते. हे खूपच सखोल आहे. पण आता ना, मला या सगळ्याचा एक व्यावहारिक अर्थ शोधायचा आहे. आपण विज्ञान, मानसशास्त्र, निसर्ग आणि अध्यात्म पाहिलं, पण हे सर्व उच्च विचार दैनंदिन जीवनात कसे उपयोगी पडतात? म्हणजे रोजच्या धावपळीत याचा काय उपयोग असा प्रश्न आहे ना? हो. समजा एखाद्याला उद्या सकाळी उठून ट्रॅफिकमधून ऑफिसला जायचंय, असंख्य समस्यांना सामोरं जायचंय. अशा वेळी मृत्यू हे एक परिवर्तन आहे, ही जाणीव आजचा दिवस चांगला जगण्यासाठी कशी मदत करू शकते? हां, अत्यंत महत्वाचा दुवा आहे जो तत्वज्ञानाला रोजच्या जगण्याशी जोडतो. स्रोताचा शेवटचा भाग नेमका याच मुद्द्यावर भर देतो की मृत्यू आपल्याला कसं जगायला शिकवतो. म्हणजे तो एक शिक्षक आहे? हो. अनेक तत्वज्ञांच्या मते मृत्यू आपल्याला सतत एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो, आणि ती म्हणजे वेळ मर्यादित आहे,
टाइम इज लिमिटेड. म्हणजे मृत्यू ही अशी डेडलाईन आहे जी आपल्याला माहीत नाही, पण ती असल्यामुळेच आपल्या वेळेला महत्त्व प्राप्त होतं. बरोबर. अर्थशास्त्राचा नियम आहे ना, ज्या गोष्टीची कमतरता असते त्यालाच मूल्य प्राप्त होतं. जर मानवी आयुष्य अमर्याद असतं तर आपण कोणत्याच गोष्टीला महत्त्व दिलं नसतं. हो, आज नाही उद्या करू ही वृत्ती कायम राहिली असती. नक्कीच. मृत्यू हीच ती डेडलाईन आहे ज्यामुळे आपल्या प्रत्येक श्वासाला आणि आपल्या नात्यांना महत्त्व प्राप्त होतं. हे खरोखरच विचार करण्यासारखं आहे. म्हणजे मृत्यू समजला की जीवन अधिक स्पष्ट होतं. आपण अनेकदा क्षुल्लक गोष्टींवरून भांडतो, जुने राग मनात धरून ठेवतो. आणि भविष्याच्या चिंतेत आजचा दिवस वाया घालवतो. हो ना, पण जर सतत या मर्यादित वेळेची जाणीव असेल तर या सगळ्या निरर्थक गोष्टींचा ताण आपोआप गळून पडेल. अगदी तसंच. आणि या जाणीवेमुळे जीवन अधिक जागरूकपणे जगावं लागतं. जेव्हा आपण मृत्यूला स्वीकारतो तेव्हा भीती कमी होते आणि जीवनाची किंमत जास्त कळते. वाह! मृत्यू हा अंधार नाही जो जीवनाचा प्रकाश विझवतो, तर ती एक अशी फ्रेम आहे जी जीवनाच्या चित्राला अधिक अर्थपूर्ण बनवते. मृत्यूचा स्वीकार हा खऱ्या अर्थाने जगण्याचा परवाना आहे. खूपच सुंदर सारांश काढला हा. मृत्यू समजला की जीवन खऱ्या अर्थाने जगता येतं. तर एकंदरीत आपण आजच्या या सखोल चर्चेत मृत्यूचे अनेक पैलू पाहिले. विज्ञानाच्या भाषेतील शरीराचा शेवट, मानसशास्त्रातील आसक्तीची भीती, निसर्गाचा समतोल राखणारा नियम, आणि अध्यात्माच्या भाषेत नवीन प्रवासाची सुरुवात. तसंच तत्वज्ञानाच्या मते जीवन अधिक अर्थपूर्ण बनवणारा शिक्षक. हे सगळं ऐकल्यानंतर मृत्यूकडे पाहण्याची पूर्ण दृष्टीच बदलून जाते. पण या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. कोणता? आपण पाहिलं की मृत्यूची सर्वात मोठी भीती ही आपली आसक्ती सुटण्याची असते. पण जर मृत्यू आपल्याला एका क्षणात सगळं सोडायला लावणारच असेल तर आपण रोजच्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टी सोडून देण्याचा म्हणजे लेटिंग गोचा सराव का करू नये? हां, एक अत्यंत शक्तिशाली विचार आहे. खरी तयारी असते ती स्वतःच्या अहंकाराला, जुन्या रागाला रोज थोडं थोडं सोडून देण्याची. झोपायला जाताना दिवसभराचे ताणतणाव आणि राग सोडून देणं हा देखील एका प्रकारचा छोटा मृत्यूच आहे. मायक्रो डेथ. खरंच, जर आपण रोज स्वतःला बजावलं की आपली ओळख, आपला अहंकार या कायमस्वरूपी नसून फक्त काही काळासाठी मिळालेली भेट आहे, तर कदाचित या अंतिम परिवर्तनाच्या वेळी मनात कोणतीही भीती नसेल. तिथे असेल ती फक्त आणि फक्त शांतता. यावर नक्कीच विचार करायला हवा. अगदी. चला तर मग आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. अशाच एका नव्या, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नवीन गोष्टी शिकत राहूया आणि जाणीवपूर्वक जगत राहूया.